Hello students, today we are starting chapter number 8 of science, that is useful and harmful microorganisms. We all are familiar with different types of microbes which are all around us, but in which most of the microorganisms that we know are the disease causing microorganisms. Means we are very much familiar with the disease causing means harmful microorganisms, but there are also so many microorganisms which are useful for us, and today we will see some useful microorganisms. And the first useful microorganism, that is the lactobacilli. This lactobacilli is like this. If we take a smear or a drop of fresh buttermilk on a glass slide, and if we stain it with a methylene blue, then we can observe lactobacilli like this. If we enlarge the image, then we can see microorganisms like this, and these are the lactobacilli. These lactobacilli are rod in a shape. Okay, student? So this is lactobacilli. Now, first upon, we were seen that today we will learn about the useful microorganism. So what is the use of the lactobacilli? First use of lactobacilli, that is yogurt formation. How yogurt can be formed with the help of lactobacilli? Look this picture. This is a glass of a milk, and in a milk there is presence of a sugar, and that sugar is a lactose sugar. The lactobacilli convert lactose sugar into lactic acid. Look here. This lactose sugar converted into lactic acid with the help of lactobacilli, and this process is called as the fermentation process. Okay. In this process, pH of milk decreases and there is a coagulation of milk proteins, and this is your yogurt. बघा विद्यार्थी मित्रांनो, यॉघर्ट फॉर्मेशन लॅक्टोबॅसिलायच्या सहाय्याने कसे होते ते पाहूयात आपण. दुधामध्ये लॅक्टोज शुगर नावाची शुगर असते. वेगवेगळ्या प्रकारचे शुगर असतात. ग्लुकोज माहिती आहे आपल्याला, फ्रुक्टोज माहिती आहे, लॅक्टोज माहिती आहे. त्यामधील लॅक्टोज नावाची जी शुगर आहे ती दुधामध्ये असते. जेव्हा लॅक्टोबॅसिलाई त्याच्यामध्ये ऍड केले जातात, तेव्हा हे जे लॅक्टोबॅसिली आहेत ते या लॅक्टोज शुगरचं कन्व्हर्जन करतात लॅक्टिक ऍसिड मध्ये. देर इज अ फॉर्मेशन ऑफ ऍसिड विच इज कॉल्ड एज द लॅक्टिक ऍसिड. मग लॅक्टिक ऍसिड मध्ये कन्व्हर्जन केलं तर ही इथपर्यंतची जी प्रोसेस आहे दॅट इज कॉल्ड एज द फर्मेंटेशन प्रोसेस. आणि मग याच्यामुळे लॅक्टिक ऍसिड तयार झाल्यामुळे होतं काय, पीएच ऑफ मिल्क विल बी डिक्रीज. पीएच जो आहे मिल्कचा तो डिक्रीज होतो. आता आपल्याला माहिती आहे ऍसिडिक आणि बेसिक याच्या आधी अभ्यासलेला आहे आपण. ऍसिडिक आपण कुठे म्हणतोय तर 7च्या वरती म्हणजे 6, 4, 3, 2, 5 हे जे पीएच आहेत, डिक्रीज जेव्हा पीएच होते तेव्हा ऍसिडिक म्हणतो आपण, आणि 14 पर्यंत वाढतोय, 7 पासून पुढे 14 पर्यंत वाढतोय तेव्हा आपण त्याला बेसिक म्हणतो. मी या ठिकाणी लॅक्टिक ऍसिड तयार झालं म्हणजे दूध जे आहे ऍसिडिक झालं, ऑब्वियसली त्याचा पीएच कमी होणार आहे. सो देर इज अ डिक्रीज इन इट्स पीएच अँड हिअर देर इज अ कोॲग्युलेशन ऑफ मिल्क प्रोटीन्स. मिल्क प्रोटीन जे असतात आपल्याला माहिती आहे दुधामध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असतं. तर दुधामध्ये असणारे प्रोटीन जे आहेत ते कोॲग्युलेट होतात. कोॲग्युलेट होणं म्हणजे काय तर गुठळी तयार होणं. म्हणजे दूध ज्या प्रमाणात आपण लिक्विड फॉर्म मध्ये जे बघत असतो त्या लिक्विड फॉर्मचं त्यामध्ये असणारे जे प्रोटीन्स आहेत ते कोॲग्युलेट झाल्यामुळे एका वेगळ्या स्ट्रक्चर मध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. दूध आणि दही
ज्याच्या टेक्स्चर मध्ये फरक आहे, बदल आहे. दही जे आहे ते घट्ट आहे. ते घट्ट का झाले? तर त्या दुधामध्ये असणारे जे प्रोटीन्स असतात, त्या प्रोटीन्सच्या गुठळ्या तयार झाल्या, कोॲग्युलेशन तयार झालं. कशामुळे झालं? तर त्याच्यामध्ये तयार झालं जे लॅक्टिक ऍसिड आहे, त्यामुळे त्याचा पीएच कमी झाला आणि त्या सगळ्याचा परिणाम होऊन त्याच्यामध्ये असणारे प्रोटीन जे आहेत ते कोॲग्युलेट झाले. कोॲग्युलेट झाले म्हणजे ते गुठळीसारखे झाले आणि घट्ट झाले आणि त्याच्यामुळे दुधाचं कन्व्हर्जन एका घट्ट पदार्थामध्ये झालं, ज्याला आपण यॉगर्ट असं म्हणतो. लॅक्टोबॅसिलाई जे आहे ते पहिला सर्वात महत्वाचा पर्पज जो आहे तो यॉगर्ट फॉर्मेशन साठी लॅक्टोबॅसिलाई जे आहेत ते यूज केले जातात. आता हे जे यॉगर्ट आहे दॅट इज कॉल्ड ॲज द प्रोबायोटिक. म्हणजे यॉगर्टला प्रोबायोटिक, अलीकडे आपल्याला बाजारामध्ये जे दही मिळतं तर त्याच्यावरती प्रोबायोटिक असं प्रोबायोटिक यॉगर्ट असं त्याच्यावरती नाव लिहिलेलं असतं. म्हणजे काय? तर देअर इज युजिंग microbes like the lactobacilli for formation of yogurt, and such eatables are healthy. This yogurt is very healthy because they kill the harmful bacteria like the Clostridium in the alimentary canal and help to improve our immunity. क्लोस्ट्राडियम जे आहेत ते क्लोस्ट्रिडियम जे आहेत हे मायक्रो ऑर्गॅनिझम हे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत. म्हणजे एखाद्या वेळेस पोट खराब असेल तर तिथे त्या ठिकाणी कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम त्याला जबाबदार असणार आहेत? तर क्लॉस्ट्रिडियम नावाचे मायक्रो ऑर्गॅनिझम त्याच्यासाठी जबाबदार असू शकतात. दही खाल्ल्यामुळे एलिमेंटरी कॅनल जी आहे, पचन संस्थेमध्ये असणारी एलिमेंटरी कॅनल जी आहे, त्या एलिमेंटरी कॅनलमध्ये असणारे क्लॉस्ट्रिडियम नावाचे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ते या यॉगर्टमुळे म्हणजेच परिणामी लॅक्टोबॅसिलसमुळे हे जे क्लॉस्ट्रिडियम आहेत ते मरतात आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये इम्युनिटी पॉवर जी आहे ती वाढते आणि त्याच्यामुळे हे प्रोबायोटिक यॉगर्ट म्हणजे ज्याच्यामध्ये बायोटिक लॅक्टोबॅसिलस यूज केलेले असतात आणि हे मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत ते ह्युमन बिईंगसाठी युजफुल आहेत आणि त्याच्यामुळे आपली इम्युनिटी वाढते. तर हे प्रोबायोटिक यॉगर्ट हा जो पार्ट आहे तर तो युजफुल का आहे याचं उत्तर आता सांगितलेलं आहे. एक लक्षात घ्या मुलांनो, आता या वर्षीचा जो रेड्यूस झालेला अभ्यासक्रम आहे त्याच्यामधून हा प्रोबायोटिक यॉगर्ट जो आहे तो पार्ट रेड्यूस झालेला आहे म्हणजे कमी झालेले आहे. तरीही तुम्हाला एक्सप्लेनेशन देते कारण याचा उपयोग तुम्हाला मे बी पुढे होऊ शकतो. त्याचप्रमाणे याच्या पुढचा जो पॉइंट आहे दॅट इज द युजेस ऑफ लॅक्टोबॅसिलाई, हा पार्ट देखील रिड्यूस झालेला आहे म्हणजे कमी झालेला आहे, पण तरीही तुम्हाला सर्वांना याबद्दलची माहिती असणं गरजेचं आहे. सो हिअर वी आर सीन uses of lactobacillus. The first use, that is various milk products like the yogurt, buttermilk, ghee, cheese, shrikhand, etc. can be obtained by the fermentation of milk. याच्या आधी तुम्हाला फर्मेंटेशन ची प्रोसेस सांगितली. फर्मेंटेशन इन शॉर्ट सांगता आलं पाहिजे तुम्हाला. लॅक्टोज शुगर कन्व्हर्टेड इनटू लॅक्टिक ऍसिड विथ द हेल्प ऑफ लॅक्टोबॅसिलाई, दॅट इज कॉल्ड ॲज फर्मेंटेशन. ओके, मग हे सगळे पदार्थ तयार करण्यासाठी बटर मिल्क असेल, यॉगर्ट, घी, चीज, श्रीखंड सगळे आंबट पदार्थ आहेत लक्षात घ्या आणि सगळे दुधापासून बनवले जातात. तर बटर मिल्क म्हणजे काय? ताक. दही, ताक, घी जे आहे ते, तूप असेल, चीज असेल, श्रीखंड असेल, हे सगळे जे पदार्थ आहेत त्याच्यासाठी पहिल्यांदा फर्मेंटेशन प्रोसेस होणं गरजेचं आहे, म्हणजे दुधाचं दह्यामध्ये रूपांतरण होणं गरजेचं आहे आणि त्या सगळ्या प्रोसेससाठी लॅक्टोबॅसिलस यूज होत असतात. So that is the first use of lactobacilli. Then the second use, that is lactobacilli fermentation is useful for large scale production of cedar, cocoa, pickles of vegetables, etc. हे काही लिक्विड आहे सीडर अँड कोको आणि व्हेजिटेबलचे जे पिकल्स बनवतात तर त्याच्यासाठी सुद्धा लॅक्टोबॅसिलस यूज केले जातात. आंबटपणा त्याच्यामध्ये येण्यासाठी हे लॅक्टोबॅसिलस यूज केले जातात. देन द थर्ड यूज, दॅट इज फॉर द ॲब्डॉमिनल डिस्कम्फर्ट. Lactobacilli and some other useful microbes taken together are used to treat the abdominal discomfort. Abdominal म्हणजे पोटाचे विकार असतील काही तर त्या abdominal discomfort जे आहेत
ते दूर होण्यासाठी हे लॅक्टोबॅसिलस आणि त्याच्यासोबत आणखी काही मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत ते एकत्रितपणे घेतले तर हे पोटाचे काही विकार जे आहेत ते दूर होऊ शकतात. Then the next is fodder fermentation. This fodder, leavened fodder offered to domestic cattle like cows and buffaloes, is fodder fermented with the help of lactobacilli. फॉडर म्हणजे आंबोण जे दिलं जातं, दुभती जनावरं जी असतात, जी दूध देत असतात, तर त्यांना आंबोण देण्याची गरज असते. आंबवलेलं पदार्थ म्हणजे त्याच्यामध्ये मग बाजरी, ज्वारी हे जे आहेत ते थोडेसे क्रश करून त्याच्यामध्ये आंबवून घातलं जातं, म्हणजे आंबवले जातात. आंबवले जातात कोणताही पदार्थ जेव्हा आंबवला जातो तेव्हा त्याच्यामध्ये त्याचं पीएच कमी होणं गरजेचं असतं. ते ऍसिडिक होतात आणि हे ऍसिडिक होण्यासाठी मग इथे लॅक्टोबॅसिलस हे यूज होत असतात आणि त्याच्यामुळे फॉडर फर्मेंटेशन जे आहे आंबोन तयार करण्यासाठी या लॅक्टोबॅसिलसचा यूज होत असतो. And the last use, that is the lactobacilli fermentation process, is used to make wine and some other types of the bread. Actually bread formation आपल्याला yeast मध्ये बघायचं. yeast is used for the bread formation or bread production. पण काही प्रकारचे जे ब्रेड आहेत ते ब्रेड तयार करण्यासाठी लॅक्टोबॅसिलस यूज केले जातात, म्हणजे फर्मेंटेशन प्रोसेस यूज होत असते. वाईन तयार होण्यासाठी वाईन वेगवेगळ्या फळांची असते, त्यांचं फर्मेंटेशन झाल्यानंतरच वाईन तयार होत असते. काही प्रकारचे ब्रेड आहेत त्यांच्या पिठाचं देखील फर्मेंटेशन होणं गरजेचं असतं. तर हे लॅक्टोबॅसिलसच्या सहाय्याने फर्मेंटेशन होतं आणि ही फर्मेंटेशन प्रोसेस जी आहे दॅट इज युज्ड टू मेक वाईन अँड सम टाइप्स ऑफ द ब्रेड्स. ओके, all these are the uses of the lactobacillus, and so lactobacillus is very useful for human beings. And then we will see the another microorganism which is a very useful microorganism, and that is called as the rhizobium. Rhizobium, these are symbiotic bacteria. Now what is mean by symbiotic? Symbiotic bacteria rhizobiumला का म्हटलं जातं? Look here, there is a reason. Rhizobium are present in the nodules of the roots of some pulses or some beans plants, and in these root nodules there is a presence of rhizobium. These are the microorganisms. Pulses आणि काही प्रकारचे बीन्स जे आहेत, तर बीन्स पल्सेस म्हणजे कडधान्य असतात, डाळी असतात, ह्याच्या ज्या वनस्पती असतात त्यांच्या रूट्स मध्ये, पहिल्या इमेज मध्ये दिसतंय तुम्हाला, त्यांच्या रूट्स मध्ये काही गाठींसारखे स्ट्रक्चर दिसतात, त्याला रूट नोड्युल्स असं म्हणतात. आणि या रूट नोड्युल्स मध्ये हे रायझोबियम वास्तव्य करतात, म्हणजे राहतात. म्हणजे रायझोबियम कुठे आढळतात? तर या रूट नोड्युल्स मध्ये रायझोबियम आढळतात. आपण बघतोय की रायझोबियमना सिम्बायोटिक बॅक्टेरिया का म्हणायचं, त्याचं उत्तर आपल्याला शोधायचंय. This rhizobium gives nitrates, nitrites and ammonia acids to the plants. Rhizobia living in root nodules supplies nitrates, nitrites and amino acids to these plants. Okay, these are some beans plants, and in exchange the plants gives carbohydrates to the rhizobium. Okay, so there is such a mutually beneficial relationship in between rhizobium and the plants, and this mutually beneficial relationship is called as the symbiosis, and so rhizobium are called as the symbiotic bacteria. पुन्हा एकदा सांगते, लक्षात घ्या. रूट नोड्युल्स मध्ये रायझोबियम राहतात आणि हे जे रायझोबियम आहेत ते रायझोबियम या प्लांट्सना, म्हणजे ज्याच्या मुळांच्या गाठींमध्ये ते राहत आहेत त्या प्लांट्सना ते सप्लाय करतात. काय सप्लाय करतायत? तर ते सप्लाय करतायत नायट्रेट्स, नायट्राइट्स किंवा अमायनो ऍसिड्स, अँड दीज आर द कंपाऊंड्स ऑफ नायट्रोजन. हे नायट्रोजनचे काही कंपाऊंड्स आहेत. रायझोबियम नावाचे मायक्रो ऑर्गॅनिझम प्लांट्सना सप्लाय करतायत नायट्रेट्स, नायट्राइट्स आणि अमोनिया ऍसिड्स. प्लांट्स काय करतायत?
plants gives carbohydrates to the rhizobium and carbohydrate this is a form of energy आणि त्याच्यामुळे त्या रायझोबियमला एनर्जी मिळते. म्हणजे काय करतात एक दुसऱ्याला काहीतरी देतो आणि दुसरा पहिल्याला काहीतरी देतो. म्हणजे ही जी रिलेशनशिप आहे दॅट इज द बेनिफिशियल रिलेशनशिप. दोघांमध्ये असणारी ही फायद्याची रिलेशनशिप आहे विच इज कॉल्ड एज द सिम्बायोसिस अँड सो रायझोबियम आर द सिम्बायोटिक बॅक्टेरिया. ओके, सो गिव्ह रिझन साठी जर असा एखादा प्रश्न विचारला गेला व्हाय रायझोबियम आर कॉल्ड एज द सिम्बायोटिक बॅक्टेरिया तर आपल्याला याचं उत्तर देता आलं पाहिजे. ओके, नाव these rhizobium are very useful and they have a very important role in the nature. What is this? 78% of nitrogen is present in the atmosphere. We know this. Now this nitrogen is directly not beneficial for all the organisms. 78% जरी नायट्रोजन निसर्गामध्ये नेचरमध्ये अवेलेबल असला तरी हा नायट्रोजन जो आहे तो आहे असा कोणतेही प्राणी किंवा वनस्पती घेऊ शकणार नाहीत, रादर घेत नाहीत. मग या नायट्रोजनचं नायट्रोजनच्या कंपाऊंड्स मध्ये कन्व्हर्जन होणं गरजेचं असतं. म्हणजे नायट्रोजन आहे असा कोणत्याही वनस्पती ऍब्सॉर्ब करू शकत नाहीयेत. नायट्रोजन एवढ्या विपुल प्रमाणामध्ये निसर्गामध्ये आहे पण तो आहे असा घेता येणार नाहीये. मग त्याचं काय होणं गरजेचं आहे तर त्याचं त्याच्या कंपाऊंड्स मध्ये कन्व्हर्जन होणं गरजेचं आहे. मग हे जे नायट्रोजिनस कंपाऊंड्स आहेत दीज नायट्रोजिनस कंपाऊंड्स आर नायट्रेट्स, नायट्रोजन पासून तयार झालेले नायट्रेट्स, नायट्राइट्स आणि अमोनिया ऍसिड्स. These are the compounds of nitrogen or it is also called as the nitrogenous compounds. And this process is taken with the help of nitrogen fixation. Nitrogen fixation कोणामुळे होते? That is because of the rhizobium. Where are they present? They are present in the root nodules of the plants of the beans and the pulses. पहिली जी इमेज दिसतेय झाडाची मुळं दिसतात, त्या मुळांच्या गाठी दिसतात. दीज आर कॉल्ड एज द रूट नोड्युल्स. त्या रूट नोड्युल्स मध्ये आहेत रायझोबियम. ओके, दीज रूट नोड्युल्स इन विच रायझोबियम्स आर प्रेझेंट. हे रायझोबियम जे आहेत ते रायझोबियम नायट्रोजन फिक्सेशन करण्याचं काम करतात. नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय? नायट्रोजन कन्व्हर्टेड इनटू नायट्रोजिनस कंपाऊंड्स. Which are these nitrogenous compounds? These are the nitrates, nitrites and the ammonia or amino acids. These are called as the nitrates, nitrites and amino acids. These are the nitrogenous compounds and totally this process is called as the nitrogen fixation. याला नायट्रोजन फिक्सेशन असं म्हणलं जातं. आता ही नायट्रोजन फिक्सेशनची जी प्रक्रिया आहे ती कोणामुळे शक्य होतीये? दॅट इज बिकॉज ऑफ द रायझोबियम. ही रायझोबियम मुळे शक्य होते. आणखी कोणते बेनिफिट आहेत? आपण युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम बघतोय. रायझोबियम इज अ युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. हाऊ दिस इज युजफुल फॉर अस? फर्स्ट reason is that rhizobium converts nitrogen into nitrogenous compounds and these nitrogenous compounds are beneficial for the growth of the plants. Okay, मग ग्रोथ जर चांगली होत असेल तर हे रायझोबियम उपयुक्त आहे. आता पुढे बघा, याच्यामध्ये काही इनॉक्युलेटेड सीड्स दिसतात. आता हे जे इनॉक्युलेटेड सीड्स आहेत ते इनॉक्युलेटेड सीड्स म्हणजे काय? तर या सीड्स वरती कोटिंग केलेलं असतं. These seeds are coated with the rhizobial solution or the powder before sowing. या सीड्स वरती रायझोबियम सोल्युशनचं कोटिंग असतं किंवा रायझोबियम पावडर जी असते ती पावडर त्याला लावलेली असते. होतं काय? आफ्टर सोईंग रायझोबिया एंटर द प्लांटलेट्स अँड दिस इज कॉल्ड एज द रायझोबियल इनॉक्युलेशन. आफ्टर सोईंग म्हणजे याची पेरणी केली या बियांची. होतं काय ऑटोमॅटिकली? ते रायझोबिया जे आहेत, रायझोबियल सोल्युशन म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये रायझोबियम आहे. हे मायक्रो ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. सोईंग केलं म्हणजे पेरणी केली, जमिनीमध्ये ते रुजविले गेले. रुजवल्या गेल्यानंतर ते जे रायझोबिया आहेत ते त्या प्लांटलेट्स मध्ये एंटर करतात. त्या बियांच्या वरती रायझोबियम जे आहेत ते पुन्हा ते जे रोप उगवायला सुरुवात होते
त्याच्यामध्ये एंटर करतात, प्रवेश करतात. अँड दिस इज कॉल्ड एज द रायझोबियल इनॉक्युलेशन. दिस एक्सपेरिमेंट हॅज हेल्प्ड इन द सप्लाय ऑफ नायट्रोजन टू सिरियल अँड अदर क्रॉप्स. आता याच्या आधी काय बघितलेलं आपण की बीन्स असतील, पल्सेस असतील. बीन्स आणि पल्सेस मध्ये रूट नोड्युल्स आहेतच, त्याच्यामध्ये रायझोबियम आहेच, ते नायट्रोजन फिक्सेशन करता येतच आहे. पण इतर जर प्लांट्सचा विचार केला, म्हणजे सिरियल प्लांट्स घेतले समजा, किंवा इतर आणखी काही प्रकारचे क्रॉप्स आहेत, तर ते जर घेतले तर त्याच्यामध्ये रूट नोड्युल्स नाहीयेत. मग रायझोबियम राहणार कुठे? तर तिथे रायझोबियम राहू शकत नाहीत, रूट नोड्युल्सच नाहीयेत. तर मग या ठिकाणी काय होतं, तर या ठिकाणी या ज्या सीड्स आहेत त्या सीड्सचं रायझोबियल इनॉक्युलेशन जर केलेलं असेल तर त्या ठिकाणी जरी रूट नोड्युल्स तयार झाले नाही तरीही त्याच्यावरती जे रायझोबियमचं कोटिंग केलेलं असतं त्यातून जेव्हा ते सीड्स जे आहेत ते सो केले जातात, पेरले जातात, तेव्हा ते जे प्लांटलेट्स आहेत त्या वरती असणाऱ्या रायझोबियमच्या आवरणातून ते रायझोबियम त्या प्लांटलेट्स मध्ये एंटर करतात आणि ऑटोमॅटिकली काय करणार आहेत पुन्हा, तर ते त्या प्लांट्सना हे जे नायट्रोजनस कंपाऊंड्स आहेत ते सप्लाय करणार आहेत. म्हणजे नायट्रोजनचं कन्व्हर्जन करणार ते नायट्रोजनस कंपाऊंड्स मध्ये आणि ते त्या प्लांट्सना सप्लाय करणार. आणि त्याच्यामुळे हे सगळं त्या प्लांट्सना सप्लाय केल्यामुळे ते प्लांट्स चांगल्या पद्धतीने वाढू शकणार आहेत. बघा आता या ठिकाणी दोन इमेज दाखवलेले आहेत. पहिली इमेज जी आहे ती नॉर्मल सीड्स पेरल्यानंतर तयार होणारी झाडे आणि दुसरी जी आहे त्याच्यामध्ये हे जे प्लांट्स आहेत दीज आर द प्लांट्स इन विच देर आर युजिंग द रायझोबियल इनॉक्युलेशन सीड्स. हे सीड्स यूज करून झालेली तयार झाडं आहेत ती. तर दोन्हीमध्ये ऑब्व्हियसली फरक दिसतोय. सुरुवातीच्या इमेज मध्ये तयार झालेली झाडं जी आहेत त्यांची ग्रोथ कमी आहे, दुसऱ्या इमेज मधली त्यांची ग्रोथ जास्त आहे. तर हे जे सीड्स आहेत रायझोबियल इनॉक्युलेशन केलेले जे सीड्स आहेत त्यांच्यामुळे निश्चितपणे फायदा होत असतो. आणखी या ठिकाणी हार्वेस्टिंग केल्यानंतर आपल्याला माहितीये की रायझोबियम इज व्हेरी युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम, आतापर्यंत बघितलं. पण याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की लेग्युमिनस क्रॉप्स जे आहेत ज्यांच्यामध्ये रूट नोड्युल्स तयार होतात म्हणजे पल्सेस आणि बीन्स. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक्स्ट्रा माहिती सांगण्यासाठी सांगते, सोयाबीनचं पीक घेतलं जातं शेतामध्ये. आता सोयाबीनचं पीक जे घेतलं जातंय त्या सोयाबीनच्या पिकामध्ये हे सोयाबीनचे सीड्सच आहेत मुलांना. तर हे सोयाबीनचं पीक घेतल्यानंतर हे सोयाबीनचंच पीक आहे. तर हे सोयाबीनचं पीक घेतल्यानंतर काय होतं, म्हणजे बरेचसे शेतकरी काय करत असतात की एखादं कॅश क्रॉप घेतल्यानंतर, कॅश क्रॉप म्हणजे नगदी पीक घेतल्यानंतर एक 2-3 वर्षानंतर पुन्हा त्याच्यामध्ये सोयाबीनचं पीक घेतात. मग सोयाबीनचं पीक घेतल्यामुळे फायदा काय होतो, सोयाबीनच्या पिकामध्ये मुळांच्या गाठी तयार होतात, त्या गाठींमध्ये रायझोबियम वास्तव्य करतात ऑटोमॅटिकली. आणि हे रायझोबियम जे आहे ते हवेतला नायट्रोजन घेणार, त्याचं नायट्रोजनस कंपाऊंड्स मध्ये कन्व्हर्जन करणार आणि ते त्या झाडांना मिळणार आणि झाडं चांगली वाढणार. बरोबर आहे. आता हे जे पीक आहे ते सोयाबीन घेऊन झालं तरी देखील काय करतात, हार्वेस्टिंग झाल्यानंतर हे जे प्लांट्स आहेत त्याचे राहिलेले रूट्स जे असतात, म्हणजे आपल्याला माहितीये ते शेतामध्ये त्या झाडांचे रूट्स राहिलेले असतात, वाळलेले रूट्स असतात. मग सोयाबीनचं पीक घेतल्यानंतर हे जे रूट्स आहेत तसेच डंप केले जातात. डंप केले जातात म्हणजे तसेच पुन्हा जमिनीमध्ये ते पुरले जातात. जेणेकरून त्यामुळे काय होतं, तर हा जो मायक्रोबियल फ्लोरा आहे म्हणजे ते जे रायझोबियम मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्याचं पॉप्युलेशन ऑटोमॅटिकली वाढतं सॉइल मधलं. म्हणजे जमिनीमध्येच ही मुळं पुन्हा पुरली की त्यामध्ये असणारे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ते तसेच जमिनीमध्ये राहतात, शिवाय ते वाढतात आणि त्याच्यामुळे दुसरं जरी पीक घेतलं, पुन्हा जरी पल्सेस किंवा बीन्स घेतले नाहीत पिकं, दुसरी पिकं घेतली की ज्याच्यामध्ये रूट नोड्युल्स तयार होत नाहीयेत, तरी सुद्धा त्याचा फायदा असा होतो की डंप केलेल्या त्या मुळांमध्ये असणाऱ्या गाठींमध्ये रायझोबियम वाढणार, त्यांचं आणखी पॉप्युलेशन वाढणार आणि त्याचा इफेक्ट जो आहे तो नंतर घेतलेल्या पिकाला अधिकपणे होतो. म्हणजे अशा पद्धतीने केमिकल फर्टिलायझर न वापरता या प्रकारे रायझोबियम जर यूज केले तर जमिनीमध्ये केमिकल फर्टिलायझर्स यूज करावे लागणार नाही. तो एक फायदा, त्याचा खर्च देखील वाचणार
आणि शिवाय केमिकल्स जमिनीमध्ये जास्त प्रमाणात होणार नाही. असे म्हणजे याचे दुहेरी फायदे आहेत. म्हणजे अशा प्रकारे रायझोबियम जो आहे तो रायझोबियम हा देखील आपल्याला अत्यंत उपयुक्त आहे. रायझोबियम इज व्हेरी युजफुल ऑर्गॅनिझम, मायक्रो ऑर्गॅनिझम. सो टुडे वी आर सीन टू types of the microorganism. The first, that is the lactobacilli, this is its image, and the second is the rhizobium. So these two microorganisms, these are very useful for the human beings, and so we are seeing it in a point that is useful microorganisms. तर अशा प्रकारे हे दोन जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्याचे युजेस व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याच प्रकारे त्यांचे जे आता फर्मेंटेशन प्रोसेस बघितली किंवा नायट्रोजन फिक्सेशन ही प्रोसेस बघितली, तर फर्मेंटेशन आणि नायट्रोजन फिक्सेशन या दोन पॉइंट मध्ये म्हणजे रायझोबियमचे फायदे काय असा प्रश्न विचारण्यापेक्षा किंवा अशा प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवण्यापेक्षा फर्मेंटेशन प्रोसेस म्हणजे काय आणि नायट्रोजन फिक्सेशन प्रोसेस मध्ये म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये मग रायझोबियमचा आणि लॅक्टोबॅसिलसचा कसा यूज होतो अशा पद्धतीने हे व्यवस्थित लक्षात ठेवा. याचा फायदा तुम्हाला भविष्यामध्ये 10वी मध्ये सुद्धा आहे आणि त्याच्या पुढे तुम्ही बायोलॉजी हा सब्जेक्ट घेतल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा हे दोन्ही पॉइंट पुन्हा रिपीट होणार आहेत. सो watch this video again and again and mind it. Okay, so students, we are stopping here. Thank you very much.